नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचं या ठिकाणी स्वागत करत आहोत. बघा, आपली कंबाईन ग्रुप बी ची परीक्षा झालेली आहे आणि याच्यामध्ये अतिशय महत्वाचा पार्ट म्हणजे मराठी आहे. मराठी व्याकरणावर आपल्याला महत्वाचा भर देणं गरजेचं आहे. बघा, ग्रुप बी, ग्रुप सी, पोलीस भरती, तलाठी व इतर स्पर्धा परीक्षाकरिता मराठी व्याकरण अतिशय महत्वाचं आहे आणि मराठी व्याकरणाचा बऱ्याच मुलांना अभ्यासक्रम माहित नाही, कारण आपण जे काही वाचतो ते येत नाही. याचं कारण काय, आपण काय वाचतो, नेमका अभ्यासक्रम काय, सिलेबस काय, हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आणि हे समजून घेण्यासाठी अतिशय बारकाईचं हे आपण संपूर्ण सत्र आपण ठेवलेलं आहे. आता बघा, आज आपलं सत्र आपण सुरू केलेलं आहे. इथून पुढे कंटिन्यूपणे आपण विविध टॉपिकचे लेक्चर घेणार आहोत. विशेषतः तुम्हाला माहित आहे विविध शब्दार्थ, शब्दधन म्हणजेच काय, समानार्थी, विरुद्धार्थी, अनेक शब्दाबद्दल, अलंकारिक शब्द, बरोबर आहे. त्याचबरोबर पर्यायवाचक शब्द, वाक्यप्रचार, म्हणी आणि शक्यतो आपण काही दिवसानंतर लाईव्ह लेक्चर म्हणजे संध्याकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान अर्धा तासासाठी आपण ठेवणार आहोत. जर तुम्ही कोणी नवीन लोक असाल तर आपण या चॅनलला, जर नवीन असाल तर तुम्ही आजच काय करा, या चॅनलला आपल्या युट्यूबला सबस्क्राईब करा. चला, मराठी अभ्यासक्रम आपण समजून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. चला बघा, मराठी भाषा याच्यामध्ये जर म्हणलं तर तुम्हाला माहित आहे 50 प्रश्न आपले सगळ्यात महत्वाचं. बघा, जे काही आहे 50 प्रश्न 100 गुणाकरिता ग्रुप बी आणि ग्रुप सी करिता आहे. 50 प्रश्न आणि 100 गुण. तर याच्यावर आधारित आपल्याला मराठी व्याकरण नेमकं काय असलं पाहिजे आणि याच्या संदर्भातचं नेमकं सिलेबस काय असलं पाहिजे. बघा, सर्वसामान्य शब्दसंग्रह. बघा, शब्दसंग्रह, शब्दाचा साठा असणं मराठी व्याकरणात अतिशय महत्वाचं आहे. आता ते राहिलेलं आहे की बाबा नुसतं व्याकरणवर, पण शब्दसंग्रहचा साठा हा फार महत्वाचा. याच्यावर सरासरी 5 प्रश्न विचारले जातात. शब्दसाठा जेवढा चांगला तेवढी मराठी व्याकरणाची समजण्याची पद्धत तेवढी आपली सोपी राहील. त्यानंतर बघा, व्याकरण व वाक्यरचना. बघा, सरासरी 34 प्रश्न आहे. 34 प्रश्न वाक्यरचना आणि व्याकरण. आता वाक्यप्रचार व म्हणी याच्यावर 6 प्रश्न आणि उतार्यावरील प्रश्नाचे उत्तरे साधारणतः 5 प्रश्न, म्हणजे उतारा तुम्हाला दिला जातो. बघा, विविध परीक्षेकडे हा वार्ताना पॅटर्न दिसत आहे. बघा, उतार्यावरच महत्व तुम्हाला वार्ताना दिसत आहे. कारण आपण जर बँकिंगकडे गेलो तर तिथं बघा, इंग्रजी असो, हिंदी असो, बरोबर आहे, रेल्वे असो, बरोबर आहे, तर या ठिकाणी उतार्यावरील प्रश्नाची उत्तरे वार्ताना दिसत आहे. तसंच तुम्हाला इकडे सुद्धा मराठी व्याकरणातली उतार्याचा वर प्रश्न जास्त येताना दिसत आहे, म्हणजे याचं वेटेज कमी जास्त होऊ शकते. तर पुढे बघा, सर्वसामान्य शब्दसंग्रह सरासरी 5 प्रश्न. बघा, याच्यातले कोणकोणते शब्दसंग्रह असतात. बघा, की साधारण समानार्थी शब्द 3 प्रश्न. त्यानंतर याच्यामध्ये कधी कधी बघा काही काय प्रश्न कसे असतात, अनेक शब्दाचा एक अर्थ, अनेक शब्दाचा एक अर्थ, एका शब्दाचे अनेक अर्थ आणि उच्चार साम्य असणारे समानार्थी शब्द, ज्याचा उच्चार साम्य आहे. फॉर एक्झाम्पल, आपण जर म्हणलं उच्चार साम्य आहे, समजा उदाहरणार्थ रन आणि रन, आपल्याला वाटतं दोघांचा उच्चार सारखा आहे, बरोबर आहे. रन म्हणजे धावणे एका बाजूला आणि एका बाजूचा रन म्हणजे काय, रणसंग्राम, युद्ध, बरोबर आहे ना. तर या प्रकारचं जसं आपण उच्चार सारखं सांगितलं, तन तन, उच्चार दोघांचा सारखा आहे, परंतु याचं तन म्हणजे शरीर आणि तन म्हणजे गवत, लक्षात घ्या. जसं की मन आणि मन, बरोबर आहे, मन म्हणजे आपलं मन, मन म्हणजे वजन, या प्रकारचं म्हणजेच काय, उच्चार साम्य असणारे समानार्थी शब्द. विरुद्धार्थी शब्द, साधारणतः एखादा प्रश्न असतो जसं की उंच लहान, उंच ठेंगणा या प्रकारचा, बारीक या प्रकारचा, लहान. बघा, लक्षात घ्या. शब्द समूहाबद्दल एक अलंकारिक शब्द. बघा, एकच अलंकारिक शब्द, समजा आपण एखाद्याबद्दल अलंकारिक शब्द म्हणतो, त्याला म्हणतो आपण, जसं की आपण जर म्हटलं की पांढरे परिशोभा या प्रकारचं, बरोबर आहे, उमराचं फुल या प्रकारचं काही गोष्टी आहेत. शुद्ध शब्द, वाक्यामधलं काय, शुद्ध शब्द. काही ठिकाणी अशुद्ध व्याकरणामधल्या चुकीच्या गोष्टी दिलेल्या असतात आणि त्या ठिकाणी आपल्याला शुद्ध शब्द करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, असं करण, करण हे शुद्ध आहे का, नाही, तर असं करण, लक्षात घ्या, करण, तरुणा, लक्षात घ्या. तर आपल्याला शुद्ध आणि अशुद्ध शब्द बघायचा आहे. तर या प्रकारचा सिलेबस मधला पहिला पार्ट आपण बघत आहोत की नेमकं सर्वसामान्य शब्दसंग्रह सरासरी किती प्रश्न, 5 प्रश्न आहे बरोबर. त्यामुळं आपल्याला शब्दार्थ मराठीचा व्होकॅब्युलरी रोज करणं गरजेचं आहे. बघा, इंग्रजी असो या मराठी असो, व्होकॅब्युलरी जेवढी आपली चांगली असेल त्याशिवाय मराठी व्याकरण तुम्हाला समजणार नाही किंवा पुढे त्याच्यात मार्क सुद्धा तुम्हाला मिळणार नाहीये. आता मग व्होकॅब्युलरी विविध आयोगाच्या विविध येतात, तेच येतील याची गॅरंटी नाही आहे, कारण मराठी हे खूप काही आहे, अफाट आहे. मराठी व्याकरण, इंग्रजीचा अभ्यासक्रम अतिशय लहान आहे, पण इंग्रजी मराठी व्याकरण हा अफाट आहे. आणि यासाठी
आपलं नॉलेज आपण वाढवणं गरजेचं आहे. पुढे चला बघा. त्यानंतर बघा व्याकरण मध्ये आपल्याला बघायचं आहे व्याकरण व वाक्य रचना. सरासरी प्रश्न बघा 34 प्रश्न आहे. किती प्रश्न आहे? 34. बघा याच्यात काय म्हणले आहे बघा, घटकांवर 50 पैकी 34 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. व्याकरणातील सर्व मूलभूत संकल्पना त्यांचा योग्य वापर कसा आहे? योग्य वापर व्याकरणातील घटकांचा एकमेकाशी असणारा संबंध म्हणजे एकमेकाचा व्याकरणाशी काय आहे संबंध आणि व्यवस्थित समजून घेतल्यानंतर या घटकामध्ये पैकीच्या पैकी गुण सहज मिळू शकतात. या घटकात 3 उपघटकाचा काय होतो? समावेश होतो. किती उपघटकाचा समावेश? बघा मराठी हा विषय आहे. पोलीस भरती असो, तलाठी असो, ग्रामसेवक असो, वरिष्ठ असो, शिक्षक भरती असो किंवा मग ग्रुप बी असो, ग्रुप सी असो, पोरांनो तुम्हाला एकच सांगतो, मराठीतली पैकीच्या पैकी गुण मिळवलेच पाहिजेत तरच आपला रिझल्ट आहे. आणि तुम्ही याच्या ठिकाणी शिकलं पाहिजे, ती मराठी योग्य असली पाहिजे. नाहीतर पुस्तकात घ्या तर पुस्तकातले उदाहरण सांगायचे, मग ते मोरावाळंबे किंवा बाळासाहेब शिंदे वाचून सुद्धा आपल्याला जर मराठी कळत असेल मग त्या ठिकाणी आपण क्लासमध्ये न बसलेलं बरं. बरोबर आहे ना? चला पुढे जाऊया. वर्ण विचार बघा. वर्णमाल्यावर साधारणतः 4 प्रश्न तुम्हाला असतात. बरोबर आहे. शब्द विचार साधारणतः 24 प्रश्न आणि वाक्य विचारावर 6 प्रश्न असे साधारणतः तुमचे 34 प्रश्न याच्यावर आहे. किती प्रश्न आहे? 34 प्रश्न. बघा वर्णमाला अतिशय महत्वाचा आहे. वर्णमाला प्रत्येकाला करावंच लागेल. बरोबर आहे. त्याचा उच्चार असो, स्वरूपानुसार असो, प्रकारानुसार असो, जे काही वर्णमाला आहे तर हे पूर्णपणे बारकावे लागेल. शब्द विचार म्हणजे त्यातील सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे शब्दाच्या जाती वगैरे या सगळ्या गोष्टी या शब्द विचार मध्ये पुढे आपल्याला येते. बघा पुढे आपण बघूया आणखी वर्ण विचार मध्ये नेमकं कशावर प्रश्न येतात. बघा एक एक टॉपिकवर मी तुम्हाला इथे बायफर्केशन केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक टॉपिक हे तुम्हाला स्पष्टपणे करून सांगून तुम्हाला कशा प्रकारे लक्षात आला पाहिजे हे पूर्णपणे आपण इथे सांगितलं. बघा लिपी, भाषा, व्याकरण. तुम्हाला माहित आहे लिपी म्हणजे लिपणे. तुम्हाला माहित आहे मराठी भाषेची देवनागरी लिपी आहे, याला आपण बाळबोध लिपी सुद्धा म्हणतो. भाषा बघा, भाषा या भाष्य बघा, या या संस्कृत पासून भाषा तयार झालेला आहे. काय झालेला आहे? भाषा. तुम्हाला माहित आहे लिपी आपली कुठली लिपी आहे? देवनागरी लिपी. बघा देवनागरी लिपीला आपण दुसरी लिपी कोणती म्हणतो? बाळबोध लिपी. काय म्हणतो बरोबर? बाळबोध लिपी. त्यानंतर तुम्हाला प्रश्न असा येतो की देवनागरी लिपी कोणकोणत्या भाषेत भारतातल्या वापरली जाते? कोणकोणत्या? समजा गुजराती. कोणती भाषा आहे? गुजराती. त्यानंतर मराठी. त्यानंतर बरोबर हिंदी. कोणती? हिंदी. लक्षात घ्या महत्वाची भाषा कुठली आहे? हिंदी. गुजराती असो, मराठी असो, हिंदी असो हे महत्वाच्या भाषा आहे की ज्याच्यामध्ये आपली लिपी वापरली जाते. बघा आणखीन महत्वाची कोणती? तर संस्कृत. कोणती? संस्कृत. बघा मराठी भाषेचा क्रम भारतातली कितवा आहे? बघा भारतातली जर मराठी भाषेचा क्रम जर बघितला तर 4था आहे. कितवा क्रम आहे? 4था. बघा म्हणून व्याकरण लक्षात घ्या. शास्त्रीय स्वरूपाचे स्पष्टीकरण म्हणजे व्याकरण. वर्णाचे स्वरूप बघा, वर्ण, ह्रस्व, दीर्घ, स्वर, स्वरादी, वर्णाचे उच्चार, कंठस्थ, ओष्ठ, दंत, तालव्य, दंत, तालव्य, कशा प्रकारचं वर्ण. त्यानंतर अक्षर. आता तुम्हाला माहिती आहे अक्षर म्हणजे काय? नाश न पावणारे. बघा अक्षर बघा असं जर आपण लिहिलं अ ब क याला आपण काय म्हणतो? अक्षर. परंतु याच ठिकाणी जर आपण अशा प्रकारचं एकत्र जर लिहिलं बघा ब द त्यानंतर क, परंतु हे जर आपण असं जर बदक लिहिलं तर याला बदक म्हणजे शब्द आणि अक्षर म्हणजे स्वतंत्र. आणि याच्यावर शिरोरेषा जर नसल्या तर याला आपण अक्षर म्हणू शकत नाही. अक्षर म्हणजे नाश न पावणारे. बरोबर आहे ना? आपण लिपी सांगितले. त्यानंतर जोडाक्षर बघा, उभा जोडाक्षर आणि आडवा जोडाक्षर असते. बघा उभा जोडाक्षर. आता बघा अक्कल. बघा इथं जोडाक्षर आलेलं आहे अक्कल. हे कसं आहे? आडवा आहे. त्यानंतर उभा जोडाक्षर. आपण हे जर असं जर लिहिलं समजा अक्कल असं साधारणतः आपण लिहित नाही, परंतु असं जर लिहिलं तर उभा जोडाक्षर आणि आडवा जोडाक्षर. बरोबर आहे. योग्य वर्ण रचना बघा, वर्णाची योग्य रचना. आकार मिळले म्हणजे तुम्हाला आकार उकार जेव्हा आपण म्हणतो. बरोबर आहे ना? त्यानंतर संधी, स्वर संधी, व्यंजन संधी. बरोबर आहे. स्वर संधी, व्यंजन संधी या प्रकारच्या पररूप संधी ते सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहे. बरोबर आहे. म्हणजे स्वर आणि स्वर, स्वरसंधी, स्वराधिक व्यंजन, व्यंजन संधी या प्रकारच्या संधी. संधीवर महत्वाचं आहे. बऱ्याच लोकांना संधी समजत नाही आणि मराठी व्याकरणामधला महत्वाचा पार्ट म्हणजे संधी आहे. बरोबर आहे. पूर्वरूप आणि पररूप. पूर्वरूप आणि पररूप नेमकं काय आहे? काहीसा, नकोसा हे सगळे शब्द आपण उदाहरणादाखल घेणार आहोत. त्यानंतर बघा विशेष सूचना. बघा बुरहो. आता बघा विशेष सुद्धा माझं म्हणणं आहे, आजकाल काही पोरं पोलीस भरती करतात, पण पोलीस भरतीमध्ये सुद्धा व्याकरणाचा फाईट ही वाढलेली आहे. कारण मराठी व्याकरणाशिवाय तुम्हाला मी सांगितलं कुठलीच पोस्ट निघणार नाही. बघा
वर्णविचार या घटकातील लिपी, भाषा व व्याकरण या उपघटकाचा सखोल अभ्यास करण्याची गरज नाही. सखोल कशाचं? लिपीचं, भाषाचं व व्याकरणाचं. तुम्हाला माहित आहे तुम्हाला माहित आहे सांकेतिक भाषा आणि दुसरं म्हणजेच काय नैसर्गिक भाषा. सांकेतिकला आपण कृत्रिम म्हणू शकतो, बरोबर आहे ना. नैसर्गिक भाषा म्हणजेच काय रे? निसर्गनिर्मित, म्हणजे प्राण्याची, पक्ष्याची, जनावराची, निसर्गाची किंवा मग आपली मुळापासून जी भाषा आहे त्याला आपण म्हणतो नैसर्गिक भाषा. काय म्हणतो? नैसर्गिक भाषा. बघा गरज नाही, फक्त व्याख्या प्रकार इत्यादीचा अभ्यास पुरेसा ठरतो. या घटकावर क्वचितच एखादा प्रश्न विचारला जातो आणि आपले पोरं फार 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 काय करतात? याची तयारी करतात. काय करतात? प्रचंड तयारी करतात. परंतु माझं म्हणणं आहे मराठी व्याकरणामध्ये तुमची कृती आली पाहिजे, आणि कृती जर नसेल तर तुम्हाला व्याकरण समजणार नाही. तो काय होईल? व्याकरण होईल. काय होईल? व्याकरण होईल. बघा लक्षात आलं इथपर्यंत. चला पुढचा भाग आपण पॉईंट बघूया की नेमकं पुढे कसा जायचं आपल्याला. शब्द विचार. बघा शब्द विचार. बघा शब्द विचार महत्वाचा पॉईंट आहे. 24 प्रश्न. किती प्रश्न आहे? 24. या घटकाला व्याकरणाचा गाभा म्हणतात. गाभा म्हणजे महत्वाचं हात, हृदय. बरोबर आहे. काय म्हणतात? हात आणि हृदय. लक्षात घ्या. म्हटले जाते या व्याकरण मूलतः शब्दाचेच असते. या घटकातले 3 पुढील उपघटक येतात. बघा कोणकोणते? शब्दाच्या जाती. शब्दाच्या जाती 8 आहे. बरोबर आहे. शब्दाच्या जाती किती आहे? 8. सव्यय आणि अव्यय. बरोबर आहे ना. सव्यय आणि अव्यय आपण म्हणतो सव्यय आणि अव्यय या प्रकारच्या शब्दाच्या जाती किती आहे? विकारी आणि अविकारी. बरोबर आहे ना. 8 आहे ना. विकारी आणि अविकारी त्याला दुसरं म्हणतात सव्यय आणि अव्यय. ज्याच्यामध्ये लिंग, वचन, विभक्ती बदल होतो त्यांना आपण काय म्हणतो? सव्यय. लक्षात घ्या. शब्दशक्ती. साधारणतः तुम्हाला माहित आहे शब्दाची रचना याला म्हणतो शब्दशक्ती. शब्दसिद्धी. शब्दसिद्धी बघा. शब्दसिद्धी म्हणजे साधारणतः प्रश्न असतात, तत्सम, तद्भव या प्रकारचे विविध बाबी. शब्दाच्या जाती बघा. नामाचे प्रकार. बघा नामाचे. बघा नाम, सर्वनाम, विशेषण. नामाचे प्रकार किंवा नामाचा लिंग विचार. बरोबर आहे. तो, ती, ते. बरोबर आहे. तो मुलगा आहे, ती मुलगी आहे, ते झाड आहे. बरोबर आहे. ते म्हणल्यावर कसं? नपुंसक लिंगी की पुल्लिंगी. तो म्हणजे पुल्लिंगी, ती म्हणजे स्त्रीलिंगी. लिंग विचार. नामाचा वचन विचार. 1 वचनी 2 वचनी. नामाचे सामान्य रूप झाड, झाडा. बरोबर आहे. झाड, झाडात. लक्षात घ्या. नामाच्या विभक्ती. बरोबर आहे. प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी या प्रकारच्या कोणत्या विभक्ती लागतात तर त्या प्रकारच्या विभक्ती. नामाच्या वाक्यातील कार्य, कर्ता, कर्म, क्रियापद. बरोबर. विशेषण आहे. बरोबर आहे की कशा प्रकारचं आहे कार्य, तो कशासाठी आलेला आहे, त्यामुळे ते फार महत्वाचं आहे. त्यामुळे हे नाम हे आपल्याला बारकाईने करावं लागणार आहे. सर्वनाम. बरोबर आहे. नामाऐवजी येणारा शब्द म्हणजेच काय? सर्वनाम. नाम तुम्हाला माहित आहे एखाद्या मुलाला, मुलीला दिलं गेलेलं नाव म्हणजे एक विशेष नाव असेल, परंतु मुलगा हा काय? सामान्य नाव आहे. परंतु एखाद्या झाडाला, वेलीला, फुलाला दिलेलं एक विशेष नाव म्हणजे याला आपण काय म्हणतो? विशेष नाम. बरोबर. काही कधी भावना व्यक्त होतात त्याला भाववाचक म्हणतो. चला सर्वनाम. नामाऐवजी वापरला गेलेला म्हणजेच काय असतो? सर्वनाम. म्हणजेच काय? राहुल गावाला गेला, तो गावाला गेला. बरोबर असं आपण लिहू शकतो. परंतु सुरुवातीला आपल्याला काय लिहावं लागेल? नाम लिहावं लागेल. बरोबर आहे ना. बघा व्याख्या, वैशिष्ट्ये, प्रकार, विभक्ती आणि विभक्तीचे कार्य. पुन्हा बघा विशेषण. बघा व्याख्या. बघा विशेषण तुम्हाला माहित आहे विशेषण असतात म्हणजे एखाद्या बाबतीत विशेष. राहुल सुंदर मुलगा आहे. काय आहे? राहुल बद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे म्हणून विशेषण म्हणतोय आपण. राहुल कसा मुलगा आहे? सुंदर मुलगा आहे. बघा राहुल हुशार मुलगा आहे. बरोबर आहे ना. लक्षात घ्या. तर क्रियापद. बघा क्रियापदाचे प्रकार, क्रियापदाचे काळ. बरोबर. वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ काय आहे काय नाही. क्रियापदाचे अर्थ, क्रियापदाचा आख्यान विचार. बरोबर आहे. आणि त्यानंतर क्रियाविशेषण. क्रियाविशेषण म्हणजे विशेषण माहिती आहे. व्याख्या, प्रकार, कार्य. शब्दयोगी अव्यय उभ्यान्वयी. बघा शब्द बदलतो. बरोबर आहे. झाडावर, झाडाखाली या प्रकारचे उभ्यान्वयी. मधातले जे काही असतात उभ्यान्वयी. जोडलेलं कंजक्शन त्याला म्हणतो उभयान्वयी. केवळ प्रयोगी. याचा फक्त केवळ म्हणजेच काय? एखाद्या गोष्टी केवळ वाक्य आपल्याला सरळ सरळ दिसतोय त्याचा व्याख्या आणि प्रकार आणि कार्य हे बघायचं आहे पोरो. हे काय बघायचं आपल्याला? सगळ्या गोष्टी बघायच्या आहे. त्यानंतर बघा आपल्याला बघायचा शब्दशक्ती, अलंकार. शब्दशक्ती, अलंकार, काव्यगुण व रसगुण, वृत्त. विशेष सूचना. या घटकावर एकच प्रश्न विचारला जातो. काय म्हणलं आहे? या घटकावर एकच प्रश्न विचारला जातो. या घटकातील काव्यगुण, रसगुण, वृत्त या घटकाचा सखोल अभ्यास करण्याची गरज नाही. संकल्पना, प्रकार, उदाहरण एवढा अभ्यास पुरेसा आहे. बघा काय अभ्यास करावा, काय करावा नाही हे महत्वाचं आहे. स्पर्धा परीक्षामध्ये किती वाचावं यापेक्षा काय वाचू नये हे फार महत्वाचं आहे. नाहीतर आपल्याला पोस्ट भेटणार नाही नाही नाही.
चला पुढं शब्दशक्ती या घटकावर परीक्षेत 6 प्रश्न. किती प्रश्न? 6 प्रश्न. बघा, संकल्पना आणि पाठांतर दोन्ही काय द्यायचं आपल्याला भर द्यायचा आहे. संकल्पना पण असलं पाहिजे, कन्सेप्ट, आणि पाठांतर काही गोष्टी तुम्हाला पाठांतर सुद्धा कराव्या लागणार आहे. पुढे चला, तत्सम जशा तसा तद्भाव बदल आहे. बरोबर आहे. जसं कर्ण कर्णाचं कान तद्भाव बदल आहे. देशी स्वतःच्या भाषेतले शब्द, परभाषीय शब्द. बरोबर आहे की कानडी भाषा आहे, फारसी भाषा आहे, अरबी भाषा आहे, गुजराती आहे, असे सगळं. उपसर्ग घटित. बरोबर आहे. प्रत्यय लागलेला आहे नंतर, किंवा उपसर्ग सुरुवातीला घटित केलेला आहे. अभ्यस्त म्हणजेच काय? किडूक मिळूक. बरोबर आहे. या प्रकारचं अंशाभिस्त, पूर्वाभिस्त हे सगळे शब्द सामाजिक शब्द म्हणजे समास. काय आहे? समास. बरोबर आहे. तर विविध प्रकारचे समास असतात, समासाचे उपयोग काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. पुढे बघा बरोबर, महत्वाचं वाक्यविचार या घटकावर साधारणतः 6 प्रश्न विचारले जातात. बरोबर आहे. आणि वाक्यामध्ये विधानार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी, होकारार्थी. बरोबर आहे. विधानार्थी एखादा विधान केलेलं आहे, राहुल शाळेला गेलेला आहे. बरोबर आहे ना. प्रश्नार्थी, राहुल शाळेत जाणार का? प्रश्न केलेला आहे, हो किंवा नाही ते काहीतरी उत्तर देईल. बरोबर आहे. उद्गारार्थी, बाबा केवढा मोठा पाऊस, केवढा मोठा साप, म्हणजे या प्रकारचं उद्गार काढलेला आहे, म्हणजे आश्चर्यचकित. होकारार्थी, जे वाक्य होकारार्थी आहे. बरोबर आहे ना. तो नेहमी अभ्यास करतो. कसा वाक्य आहे? होकारार्थी आहे. बघा, नकारार्थी. बरोबर आहे. नकारार्थी म्हणजे जे मी आज जेवणार नाही, कसं आहे? नकारार्थी वाक्य आहे, नकार दर्शवलेला आहे. स्वार्थी म्हणजे स्वतःबद्दल असलेला शब्द. आज्ञार्थी म्हणजे आज्ञा केलेली आहे. बरोबर आहे. आपण थांबून जरा बोलाल का? बरोबर आहे. आज्ञार्थी. विद्यार्थी वाक्य. संकेतार्थ, जर मी लागलो तर ती मला मिळेल. संकेतार्थी. केवळ वाक्य, एखादं वाक्य, मिश्र वाक्य, आणि बरोबर आहे एखादं जोडणं, आपण वन जोडणं. बरोबर आहे. मी आणि राहुल गावाला जात आहे. बरोबर आहे. संयुक्त वाक्य. या प्रकारचे सेंटेन्स, वाक्य रूपांतर आणि वाक्य संश्लेषण, हे सगळ्या गोष्टी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मराठी अभ्यासक्रमामध्ये बारकाईनं आणि डिटेलमध्ये अभ्यास करायचा आहे. आणि एक एक टॉपिक आपल्याला जेव्हा बनवू आणि या टॉपिकवर आपल्याला जेव्हा आपली तज्ञ आपण बनवू तेव्हाच आपल्याला रिझल्ट मध्ये जमणार आहे. बघा, त्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचं वाक्य पुत्तकर. बघा काय आहे? वाक्य पुत्तकर म्हणजे काही वाक्य आपल्याला पुत्तकर म्हणजे वेगळं करणे आहे. मूळ उद्देश, मूळ विधेय, कर्म, कर्मपूरक, विधेयपूरक, उद्देश विस्तार, विधेय विस्तार, कर्म विस्तार. एखादं वाक्य आहे त्यातला कर्म कोणता, कर्म विस्तार काय, उद्देश विस्तार काय, हे बघणं आहे. एकाच वाक्यात हे सगळं आहे. बरोबर आहे ना. वाक्य म्हणजे वेगवेगळं करणे, प्रकार, वैशिष्ट्य, व्याख्या, उदाहरणे, प्रयोग. बरोबर आहे. कर्तरी, कर्मणी, भावे, प्रयोग जे काही आपण म्हणतो, नंतर हे एकत्र करून नंतर वाक्याचे प्रकार काही असतात, हे सगळ्या गोष्टी. आणि विरामचिन्ह काय कुठल्याला माहित नाही. स्वल्पविराम कोणतं, अर्धविराम कोणतं, हल म्हणजे काय, उद्गारवाचक म्हणजे काय, बरोबर, दुहेरी अवतरण चिन्ह नेमकं काय असतात, फुलस्टॉप, सगळ्या गोष्टी आपण जे काही म्हणतो तर त्या समजणं गरजेचं आहे. ते याच्यातनी त्याचा संपूर्ण अभ्यास येईल. पुढे बघा, सगळ्यात महत्वाचं बघा, वाक्यप्रचार व म्हणी. बरोबर आहे. वाक्यप्रचार व म्हणी फार महत्वाचे आहे. काही वाक्यप्रचार आहे. वाक्यप्रचाराचा अर्थ, समानार्थी वाक्यप्रचार, विरुद्धार्थी शब्द, प्रसंगाला साजेसा वाक्यप्रचार, त्यामध्ये म्हणी, आणि म्हणीचा अर्थ समानार्थी म्हणी, विरुद्धार्थी म्हणी, आणि प्रसंगाला साजेशा म्हणी. समानार्थी म्हणी, विरुद्धार्थी म्हणी, प्रसंगाला साजेशा म्हणी, ह्या फार महत्वाच्या आहे. आणि उत्तरावरील प्रश्नाची उत्तरे, काही उत्तर दिलं जाईल त्याच्यावर आपल्याला आकलन करायचं आहे आणि सराव करायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, मराठीच्या व्याकरणामध्ये 100% तुम्हाला मार्क भेटतात, परंतु याच्यावर तुम्हाला प्रत्येक टॉपिकवर टेस्ट द्यावं लागेल. प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला सराव करावा लागेल. आणि भरमसाठ जेव्हा होईल ना, पुस्तकाच्या बाहेर तुम्हाला जेव्हा शिकू तेव्हाच त्याच्यात मार्क भेटतात. बरोबर आहे ना. तर हे सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्यामुळं बरोबर आपण ऑफलाईन बॅच सुरू केलेल्या काही दिवसानंतर तुमच्या आग्रहास्तव आपण ऑनलाईन पण आणू. परंतु आज बघा ऑफलाईन बॅच आपली सध्या चालू आहे मराठीची, विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव खास आणि खूप मोठा चांगला रिस्पॉन्स आहे आणि विद्यार्थ्यांची चळवळ आहे. आणि तुम्ही बसला तर तुम्हाला कळलं. परंतु जर तुम्ही जर बाहेरगावी असाल, कोणी नसेल इथं, तर त्या लोकांनी काय करायचं आहे की साधारणतः मी डेली काही दिवसानंतर 6 वाजता लाईव्ह आपण येणार आहोत, पण सध्या ऑफलाईन काही दिवस आपण व्हिडिओ टाकत आहोत. तर तुम्ही या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या मित्र मैत्रिणींना बघा, गॅरंटेड देतो मी 100% की तुम्हाला पूर्ण पैकीच्या पैकी तुम्हाला गॅरंटेड फायदा होईल. ओके. तर या प्रकारचा संपूर्ण अभ्यासक्रम, या अभ्यासक्रमाचा संपूर्ण डिटेल्स मी पार्थ MPSC या टेलिग्राम लिंकवर दिले. बघा आपला टेलिग्राम चॅनल जो आहे श्रीकांत आडे @श्रीकांत आडे, बघा टेलिग्राम चॅनल आहे @श्रीकांत आडे. या चॅनलवर तुम्ही बघू शकता की आपल्याला जर करायचं असेल लिंक @श्रीकांत आडे, लक्षात घ्या श्रीकांत आडे, किंवा मग पार्थ MPSC, तुम्ही दुसरं पण करू शकता.
पार्थ एमपीएससी, पार्थ एमपीएससी या टेलिग्राम चॅनलवर मी ह्या सगळ्या अभ्यासक्रमाचं लिस्ट टाकलेली आहे आणि त्याचबरोबर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला याच्यात मी प्रश्न मालिका पण आपल्याला घ्यायची आहे. रोजच्या रोज प्रश्नपत्रिका कशा प्रकारचा टाईप आहे, कशा प्रकारचे प्रश्न आहे आणि तुमचे काही क्युरीज असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारू शकता. ओके, धन्यवाद. जय हिंद.